श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 108वा. विराट सभेत आला. त्याला कंक हा वेगळ्याच वस्त्रांनिशी उच्चासनावर बसलेला दिसला. त्याला राग आला. काय रे कंका, तू फासे चांगले खेळतोस म्हणून तुला राजसभेत बसण्याचे स्वातंत्र्य दिले, तर तू सरळ राजसिंहासनावर जाऊन बसतोस. आजकाल तू असे काय वागू लागला आहेस कळत नाही. विराट असे शब्द बोलला खरा, पण धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या पाचही वीरांच्या मुद्रेवर केवळ स्मित झळकत होते. अरे बल्लवा, ए बृहन्नडे, अरे तंतीपाला, अरे ग्रंथिका, तुम्ही हा काय विनोद मांडला आहे? आणि ही पलीकडे सैरंध्री, तुला हे महाराणीचे सोंग कोणी दिले? तशी दिसतेस सुंदर, पण तू दासी. इथे काय काम आहे? अंतपुरात जा पाहू. विराट बोलत राहिला. बृहन्नडेचे सर्व मिश्र हावभाव आता गेले होते. तिथे महाबलाढ्य वीर अर्जुन आपल्या तेजस्वी व अदृश्य अशा गंभीर मुद्रेने सभाजनांवर दरारा उत्पन्न करत बसला होता. तो हसत हसत म्हणाला, विराट महाराज, आपले आम्ही कसे व किती आभार मानावे ते कळत नाही. अहो, केवळ तुमच्या औदार्यामुळेच आम्ही अज्ञातवासाचे 1 वर्ष इथे गुप्तपणे राहू शकलो. हा कंक नसून धर्मराज युधिष्ठिर, हा बलाढ्य बल्लव भीमसेन, मी अर्जुन, हा पहा नकुल, हा पहा सहदेव, आणि ही सैरंध्री, हीच आमची भार्या द्रुपद कन्या पांचाली. ह्या सर्वांची नीट ओळख पटते का? विराटाने आश्चर्याने डोळे विस्पारले. सारी सभा त्याच्या भोवती गरगर फिरत आहे असे त्याला वाटले. आपण ज्यांना सेवक म्हणून वागविले ते हे कृष्णाचे सखे पंडुपुत्र. अरे रे रे रे, किती मूर्ख मी, किती भाग्यवान मी. होय, माझे भाग्य थोर. अरे, पण या धर्मराजाला मी कसे वागविले, त्या अर्जुनाला मी किती हीन लेखले. भीमाला तर आचारी समजलो. ही त्रिभुवन रूपिणी द्रौपदी माझ्या पत्नीची वेणीफणी करत होती. छे, या पांडवांवर आलेल्या संकट काळात त्यांनी इथे 1 वर्ष काढले, पण मला कळलेच नाही. असे विचार करत विराट धर्मराजासमोर नमन करून उभा राहिला व म्हणाला की, उत्तरा, अरे तो दिव्य पुरुष कुठे आहे? उत्तर म्हणाला, बाबा, हे पृथापुत्र अर्जुन हेच बृहन्नडेच्या विषात रथावर होते. ते म्हणजेच तो दिव्य पुरुष. त्यांनीच पराक्रम करून गोधन परत मिळवले. विराट म्हणाला, उत्तरा, अरे मी अज्ञ आहे. धर्मा, मला क्षमा कर, क्षमा कर. अर्जुना, तुझ्यामुळेच हे मत्स्य देशाचे राज्य सुरक्षित राहिले आहे. अरे रे, मी सुद्धा युद्धात केवळ भीमसेनामुळेच वाचलो. उत्तरा, या पांडवांचे आपण कसे उत्तराई व्हावे कळत नाही. माझे प्राण, माझा पुत्र, माझे राज्य, माझी सत्कीर्ती केवळ यांच्यामुळेच आहे. मला वाटते उत्तरेचा या अर्जुनाशी विवाह करून द्यावा. उत्तर म्हणाला, बाबा, तुमचा विचार मला योग्य वाटतो. विराटाने पांडवांचा मोठा सन्मान केला. विराटाने त्यानंतर पांडवांना सारे राज्यच अर्पण केले, पण धर्माने ते तसेच परत केले. विराट म्हणाला, धर्मा, तुमचे अलौकिकत्व पाहून माझे मन कसे उचंबळूत येत आहे. माझे हे राज्य तुमचेच आहे. आपण माझी एक विनंती ऐकावी. माझी कन्या उत्तरा हिचा अर्जुनाने भार्या म्हणून स्वीकार करावा. धर्माने अर्जुनाकडे पाहिले. द्रौपदीही अर्जुनाकडेच पाहू लागली. विराट व उत्तर अर्जुनाकडेच पाहत होते. सभेतील सर्वजण अर्जुनाकडेच पाहत होते. नकुल, सहदेव व भीम हे देखील अर्जुनाकडेच पाहत होते. अर्जुन म्हणाला, उत्तरेचा मी स्वीकार करेल, पण भार्या म्हणून नाही, स्नुषा म्हणून. विराट चकित झाला. धर्माने व इतर पांडवांनी स्मित केले. उत्तर बुचकळ्यात पडला. द्रौपदीचे मुख प्रसन्न झाले. अभिमन्यू हा माझा पुत्र, कृष्णाचा भाचा, उत्तरेसाठी योग्य वर आहे. राजा, उत्तरा ही माझी शिष्या, मला मुलीसारखी आहे. 1 वर्ष मी तिच्या संगतीत गुरु म्हणून राहिलो आहे. आता जर मी तिच्याशी विवाह केला तर लोकांमध्ये सर्वांची दुष्कीर्ती होईल. राजा, 1 वर्ष तिच्या विश्वासाला मी पात्र झालेला आहे, तो पितृतुल्य गुरु म्हणून. आता त्या पवित्र नात्याला या कृत्याने बाधा येईल. हिच्याबद्दल माझी भावना ही वात्सल्याची आहे. माझा पुत्र अभिमन्यू असामान्य वीर आहे, तोच योग्य वर आहे. विराटाला अर्जुनाशी शुद्धमती पाहून फार आनंद झाला. अर्जुनाच्या म्हणण्यास त्याने मान्यता दिली. नंतर सर्वत्र विवाहाच्या तयाऱ्या सुरू झाल्या. सगळ्या मित्र राजांना निमंत्रणे गेली. उपपल्व ही विराटाची नगरी सजविण्यात आली. पांडव प्रकट झाले. हे वर्तमान व उत्तरेचा अभिमन्यूशी विवाह होणार, हे वर्तमान दोन्ही वृत्ते देशोदेशी वाऱ्याच्या वेगाने पसरली. लग्नासाठी नगरीत राजे आपल्या परिवारासह व निवडक सेनेसह आले. बलभद्र, कृष्ण, सुभद्रा, अभिमन्यू, यादववीर, काशीराज, शौब्य, यज्ञसेन, द्रौपदीचे पुत्र, दृष्टधुम्न, शिखंडी, कृतवर्मा, युयुधान, सात्यकी, अनाधृष्टी, अंकुर, साम, निषट हे तर आलेच. शिवाय पांडवांचे इंद्रसेनाधिक सेवकही आले. हत्ती, रथ, घोडे, नाना प्रकारची वाहने व सैन्य यांनी मत्स्य देश भरून गेला आणि अभिमन्यू व उत्तरा यांचा विवाह झाला. त्यावेळी नौबती एवढ्या वाजत होत्या की त्यांचा ध्वनी इंद्रालाही ऐकू गेला. श्रोतेजन हो, पांडवांचा अज्ञातवास संपला.
कृष्णाने व पांडवांनी पुढे काय केले ते आता पुढील पर्वात सांगणार आहे. आज हे विराट पर्व सांगून संपले आहे. आता सायंकाळ होत आलेली आहे. सौती म्हणाले, अरे हो, केव्हा संध्याकाळ झाली कळलेच नाही. चल उठ, आज संध्या लवकरच करूया. एक मोठे ऋषिकुमार त्यांच्या धाकट्या भावाला म्हणत होते. वृक्षाच्या एका फांदीवरील घरट्यात एक पक्षिणी पिलांच्या चोचीत दाना भरवीत होती. गंगा नदीच्या आसमंतात पसरलेल्या आश्रमांच्या छपरांवरून सूर्यकिरण वृक्षांवर गेले होते. आज एकही मेघ आकाशाच्या निळ्या निळ्या पटावर फिरकला नव्हता. धर्मज्ञ ऋषी मनात नीती व व्यवहार यांचे चिंतन करत आश्रमाकडे परतले. शौनकांनी सौतीबरोबर जाता जाता म्हटले, उग्रश्रवा महाराज. तेवढ्यात सौती म्हणाले, शौनका, मी यत्किश्चित मनुष्य आहे. तुम्ही मला आपले सौतीच म्हणा. त्या पांडवांच्या साह्यकर्त्या श्रीकृष्णाचे गुणवानुवाद सांगताना मन मोहरून जाते. होय, खरेच आहे. धन्य ते पांडव व धन्य ती द्रौपदी. त्या भगवंतांचे अकृत्रिम प्रेम त्यांच्या वाट्यास आले. शौनक म्हणाले. वारा ते भाषण ऐकत होता व पाना फुलांना सांगत होता. तर अशा प्रकारे श्रोते हो, आपले जे महाभारतातले चौथे पर्व आहे, विराट पर्व, ते आता इथे संपले आहे. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत महाभारतातील जे 5वे पर्व आहे, उद्योग पर्वाला. एकूण 18 पर्व आहेत. जर चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो की या महाभारतात एकूण 18 पर्व असणार आहेत. त्यातले आपण आता 5वे पर्व सुरू करणार आहोत, उद्योग पर्व. उद्योग पर्वात श्रोते हो, एकूण 12 प्रकरण असणार आहेत. त्याविषयीची अगदी थोडक्यात माहिती देतोय. पहिले जे प्रकरण असणार आहे ते असणार आहे कृष्ण अर्जुनाचा सारथी होणार. त्यानंतर दूत कार्य, त्यानंतर उपदेश तरी किती करायचा, त्यानंतर कौरव सभा, कृष्णाचे धोरण, कृष्ण शिष्टाईसाठी आला, कृष्ण शिष्टाई, कृष्ण कुंती व कर्ण, पुन्हा पांडवांकडे, मी शिखंडीशी लढणार नाही, आंबेची सुडबुद्धी, आणि सर्वात शेवटचे या उद्योग पर्वातले जे प्रकरण असणार आहे ते असणार आहे चला कुरुक्षेत्रावर. तर त्यातले आता आपण पहिले प्रकरण पाहणार आहोत, कृष्ण अर्जुनाचा सारथी होणार. नैमिषारण्यात दुसऱ्या दिवशी सौतींनी आपल्या सुंदर शैलीने महाभारताची कथा पुढे सांगण्यास प्रारंभ केला. श्रोतेजन हो, कौरव व पांडव यापुढे यांचे कोणते विचार पुढे सुरू झाले. अज्ञातवास संपला होता. द्यूतात पण लावल्याप्रमाणे व तो हरल्याप्रमाणे पांडव द्रौपदीसह 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगण्यास गेले. विराटाच्या नगरीत ते शेवटी प्रकट झाले आणि विराट कन्या उत्तरा व अर्जुन पुत्र अभिमन्यू यांचा विवाह झाला, असे मी तुम्हाला कालच सांगितले होते, होय ना? सौती म्हणाले. श्रीकृष्ण तेथे आले होते. ते पांडवांजवळ काय बोलत होते? बलराम होता, सात्यकी होता, द्रुपद होता, त्याचप्रमाणे पांडव आणि पांडवांचे पुत्र आणि इतर अनेक राजे होते. त्यांची काय बोलणी झाली? विराटाच्या सभेत सर्वजण बसले होते. कृष्ण सर्वांना उद्देशून म्हणाला, हे वीर हो, पांडवांना शकुनीने दूतात फसवून जिंकले. पांडवांनी रण न माजविता वचनाप्रमाणे वनवास व अज्ञातवास पार पाडला आहे. धर्माचा स्वभाव निर्वैर आहे. तो अजात शत्रू आहे. आता यापुढील कर्तव्य म्हणजे पांडवांनी आपले इंद्रप्रस्थाचे राज्य परत मिळवणे. तर श्रोते, आता इथून पुढे नेमके काय होणार आहे याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 109 मध्ये. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.